5 षटकांच्या सामन्यामध्ये 2 षटकांच्या आतमध्ये चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीन आहे. 2 षटकानंतर चेंडू जुना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिला सामना आजच्या दिवसामधील जय हनुमान वसत आणि त्यांना फाईट करेल साई एकविरा मोहिली. जीवनदादा यांचा संघ आहे. रोशन अंबारे इन ॲक्शन मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला जय हनुमान वसत हा संघ. अजय राणे आज टीम मध्ये नाहीयेत. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद रोहित. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे गोलंदाज विनायक पाटीलने. 5 षटकांचा सामना आहे. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि स्वर्गीय कुमार पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतो आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. परेश भोईर इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, त्याच्यावरती मिळते एक धाव. या एका धावेने श्री गणेश होते 1-1. ही धावसंख्या आहे जय हनुमान वसत या संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा विनायक पाटील. क्या बात आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला दर्जेदार चौकार गुड्डू मधून. ऑन साइडला खेळताय. डिक्लेअर झोन आहे तिथे हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये. वसत आणि मोहिली हा विद्यमान सामना सुरू आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ आंबिवली या संघासमोर फाईट करणार आहे. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडला आणि खाली राहतोय. सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 6. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप सारे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्याने राईज झालेला आहे. बॅट्समनला सरप्राईज केलेला आहे या चेंडूवरती. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे जय हनुमान वसत या संघाची 1-6.
हरीश येत आहेत, हरीश पाटील या दुसऱ्या षटकामध्ये. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज गुड्डूचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का जय हनुमान वसत या संघाला. मॅच न्यू बॅट्समन केतन भोईर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. थोडीशी खराब सुरुवात या मॅच मध्ये आपण पाहतोय जय हनुमान वसत या संघाची. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक धाव झाली कंप्लीट. चेंडू ट्रॅव्हल होतो डिक्लेअर झोन मध्ये आणि एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल. 2 बाद 7, 2 बाद 7 ही धावसंख्या आहे. हॅलो हॅलो चेक. बघा समोर जी रिक्षा आहे त्याच्या पाठीमागे बाईक आहे, त्याचा आरसा आपण फिरवायचा आहे, विनंती असेल. बाईकची मिरर. संतोषजी भामरे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. आदरणीय संतोषजी पाटील साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर चुकीचा अनुमान, खराब फिल्डिंग, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. आदरणीय संतोष पाटील साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या आंबिवलीकर चषकामध्ये. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल, कॉटन बॉलची संधी आहे आणि झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय. ज्याने एक षटकार एक चौकार लगावला होता परेश भोईरने, त्याचा झेल सोडला जातोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 18 धावा. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 18 धावा धावफलकावरती. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका टीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 19. चिंचवली आणि रायते संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. वावेकर आणि कोसले संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. चिंचवली आणि रायते सागर सुरोशी यांचा संघ, कुमार प्रतिष्ठान वावेकर आणि गावदेवी कोसले या 2 टीम मध्ये सामना असणार आहे.
नवीन गोलंदाज आहेत आकाश पाटील. या तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना. षटक क्रमांक हे तिसरं सुरू होत आहे आकाश पाटील यांचं. लॉफ्टेड काउंटरचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. आकाश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. स्ट्रायकिंगला केतन भोईर आहेत. यावेळेस लाईन चांगली आहे. वाईड यॉर्करचा वापर केला होता गोलंदाज आकाश पाटीलने. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. गुड डिसिजन प्रवीण विशे सर. दांडगा अनुभव आहे प्रवीण सरांना. नामवंत एक लेजंड क्रिकेटर देखील आहेत मामनोलीचे. दुसऱ्या बाजूला फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. बॅक टू द बॉलर खेळले होते. फॉलो थ्रू मध्ये अडवू शकले नाहीयेत. रोशनने केली चूक. बॅकअप येईल तोपर्यंत एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. योगराज बुटेरे सर आणि नक्कीच प्रवीण विशे सर आणि प्रदीप गायकर सर हे 3 ऑफिशियल पंच आजच्या दिवसासाठी. आकाश फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सीमा पार. षटकार. परेजचा झेल सोडलाय आणि त्याचाच परिणाम हा षटकार. सहाने पुढे जाईल. 28. 28 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. स्वर्गीय कुमार पाटील स्मृती जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. कालचा दिवस गाजवला जय हनुमान नालिंबी या संघाने. आज देखील 8 संघांचा सहभाग आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेटमधला सेफ फटका. क्रिकेटमधला देखना फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत. एलिव्हेशन नाहीये डीप मध्ये. फील्डर डाऊन दी बॉल मिड विकेटला. हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन परेश भोईर. बॅक टू द पवेलियन.
करण्यासाठी येत आहेत. प्रसाद भोईर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या धावफलकावरती आहे 32 धावा, 32. हरीश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती सेकंड स्पेल मध्ये. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू पडला आणि थोडासा खाली राहतोय. सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 32, 32 धावा. चौथे हे षटक. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5-5 षटकांचे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्टंप पूर्ण चेंडू जातोय हेच म्हणणं आहे पंचांचं देखील. डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. धावसंख्या 32. परेश बाद झाला आणि त्यानंतर मोठी फटके येत नाहीयेत. परेशने 2 षटकार 2 चौकार लगावले या इनिंग मध्ये. चांगली बॅटिंग त्याने केली आपल्या टीमसाठी. सॉफ्ट हँडने खेळतायत. बॅक टू द बॉलर आणि फॉलो थ्रू मध्ये अडवू शकले नाहीत. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या धावफलकावरती आहे 33, 33 धावा. 3-3-3 स्कोर कार्ड आपण पाहू शकाल. 3/33 आणि 3.3 षटकांचा खेळ झालेला आहे. क्लीन बॉल. यश उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. पण जीवन येत आहेत. संघ बॅकफूट वरती आहे. विकेट गमावलेत. परेश बाद झाला आणि धावा आले नाहीयेत. एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या षटकामध्ये. हरीश याने चांगली गोलंदाजी केली आहे. ऑन साईडला खेळत आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपात. त्यामुळे स्ट्राईक चेंज नसेल. लेग बाईज आहे. स्ट्राईक चेंज नसणार आहे. बॅटकटला लागून जर चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला तरच स्ट्राईक चेंज असणार आहे. जीवन आहेत नवीन फलंदाज. 5 चेंडू फेकलेत या चौथ्या षटकामध्ये. आतापर्यंत 2च धावा खर्च करतोय आणि एक सफलता प्राप्त केली आहे. हरेशने धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे. धावसंख्येला अंकुश लावलाय. मिस टायमिंग आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत ते येत आहेत शॉर्ट कव्हरला. हा चेंडू अडवण्यासाठी धावबाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. जय हनुमान वसत या संघाची 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35, 35. बंटी येत आहेत नवीन फलंदाज.
वेगाला वेगाने उत्तर दिलेलं आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. कार्तिकचं स्वागत केलंय केतनने. केतन भोईरच्या बॅटमधून हा षटकार येतोय. फार कमी वयाचा गोलंदाज आहे, वेग आहे त्याच्याकडे, वेगाला वेगाने उत्तर दिलेलं आहे. यावीस एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अंतिम षटक आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केतन यांचा असेल या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 43 धावा. 50+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. एक फायटिंग टोटल बनवण्याचा प्रयत्न असेल जय हनुमान वसत या संघाचा. क्या बात आहे. अतिरिक्त बाउन्स गुडलेन स्पोर्टवरून चेंडू टेक ऑफ झाला आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलेला आहे. आदरणीय रवी पाटील, नारायण भोईर आणि विलास चौधरी यांचे इथे आगमन होते. साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या आंबिवलीकर चषकामध्ये टॅप करण्याचा प्रयत्न मिडॉनला रोशन आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. दुसरीचा प्रयत्न आणि रोशनने काय केलेला आहे हा देखील प्रश्न पडलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालाय बाद. चौधरी साहेबांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. इंटरनेट सुविधा त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे, त्यांचं देखील आपण मनापासून आभार मानूया. यावेळी वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या एकनी पुढे जाईल 45. वेग प्रचंड आहे गोलंदाज कार्तिकच्या गोलंदाजीमध्ये. 2 चेंडू अजूनही शिल्लक. 46 धावा. पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स मिळते या चेंडूवरती. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 47 धावा. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. 47 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू शिल्लक. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवरती फलंदाज झाल्या बाद. विकेटचं बदन. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47 आणि 48 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे, ते म्हणजेच मोहिली या संघासमोर.
आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला, व्हॉइस ऑफ कोंडिरी, आमचे अत्यंत जवळचे मित्र विश्वासजी केने यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. यस, धन्यवाद. पुणेच्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. धन्यवाद रोशनजी संते, यांचा आपण गोड आवाज ऐकलात आणि सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान माश आपण पाहतोय वसत त्यांच्या अगेन्स्ट मोहिली आणि ते जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजे तब्बल 48 टार्गेट सेट केलं गेलंय. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये दमदार सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. स्वर्गीय कुमार पाटील स्मृती आणि जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषकाचे भव्य दिव्य आयोजन आहे आणि दरम्यान ही सलामीची जोडी मताच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आजच्या या दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात करतोय. रोशन अंबारेसाठी चांगली गोलंदाजी होत आहे. खऱ्या अर्थानं आज दुग्ध शर्करा योग असं देखील आपण म्हणू शकतो, कारण की टिटवाळाच्या हाकेच्या अंतरावरती असणार हे आंबिवली गाव आणि महागणपती देवाचं हे तीर्थस्थळ असणारं टिटवाळा. आणि आपण आज पाहिलं तर आज संकष्ट चतुर्थी देखील आणि त्याचबरोबरीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव तिथीप्रमाणे आज आपण साजरा देखील करणार आहोत. अखंड महाराष्ट्राचे, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण त्रिवार मानाचा मुजरा देऊयात. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी. जगात महाराष्ट्र देशानं रोशन अंबारी आणि मयूर पाटील ही जोडी मताच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्यात प्रसादने आणि आता इथे मात्र चांगली गोलंदाजी सातत्यानं करतोय. प्रसाद भोईरला आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये, पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच विनर असेल म्हणजे या मॅचचा विजय संघ फाईट करेल. आयोजक संघ अर्थात जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. मंचावरती अनेक सारे मान्यवर आपण पाहतोय. सागर शेठ पाटील, नरेश शेठ पाटील, हनुमानजी पाटील, विशालजी जाधव, जग्गा उपाध्याय, आकाशजी दुबे, गोलू खान, विकास कुमार दुबे, दिलीपजी दुबे, दीपक दुबे, कृष्णा मिश्रा, संदीप पाटील, कल्पेश मधुकर पाटील, अमर जाधव, संतोष पाटील, महेश गोतरणे, सत्यम मिश्रा आणि भावेश पाटील हे अनेक मान्यवर आपण पाहतोय. आमचे आनंददादा पाटील असतील, दशरथदादा पाटील असतील आणि अमर शेठ पाटील नक्कीच त्रिमूर्तीच्या माध्यमातून मोळाचं सहकार्य या स्पर्धेला नेहमीच राहिलं आणि पुढच्या आपण आमचे लाडके मित्र, आमच्या अत्यंत जवळचे मित्र स्वर्गीय कुमार पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात आणि आजच्या दिवसाला आपण सुरुवात करतोय. धावसंख्या आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 4 धावा आहेत. आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जीवनला आपण पाहतोय. जीवनवरती जबाबदारी 48 बडवा यशात. काल रात्रीचा सामना कोणी विसरू शकणार नाहीये, कारण की तमाम भारतीयांचं स्वप्न पुढे गेलंय. पुन्हा एकदा संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. परंतु आता इथे संधीचं सोनं करावं लागेल साई एकविरा मोहिली या संघाला. बॅक ऑफ द हँड आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल इथून मात्र एकटवली जाते. डीप मधून बॅकअप येतोय. एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय. स्पर्धा देखील दमदार आहे आणि त्याच बरोबरीनं येथे खेळ देखील चांगला पाहायला मिळेल.
धावसंख्या आता जाऊन पोहोचते ते म्हणजेच 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पुढील मॅच मध्ये विनर टीम आपल्याला पाहायला मिळेल. आंबिवली त्यांच्या अगेन्स्ट या सामन्याचा विजयी संघ. हो, बादची लिडिंग एज, महत्वाची विकेट रोशन अंबारेच्या खेळीचा अंत. रोशन बाद. फलंदाज बाद झाले. टीजे मास्टर आता रंगात आले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस त्या अनुषंगाने महाराजांचं गुणगान गाणारं संगीत देखील आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावे अशीच आपणास विनंती करीत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 6 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. जीवनवरती आता ही जबाबदारीनं खेळावं लागेल. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी राहिली सध्याच्या घडीला. नवीन फलंदाज आकाश जरूर आलाय, परंतु आकाशला देखील इथे शांत ठेवलं जातोय. 48 धावांचं माफक लक्ष आहे. अजूनही वेल गेली नाहीये. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. मयूर आणि आकाश ही जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रोशन अंबारे स्वस्तात तंबूच्या आश्रयाला परतले. आता ही फार मोठी जबाबदारी असेल या दोन्ही बॅटर्स वरती, परंतु आक्रमकता दाखवली आहे गोलंदाजाने. हो, कमालीची गोलंदाजी, लाऊड अपील, परंतु इथे उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि हा डॉट बॉल मधाच्या आतमध्ये येतोय. धावांचा आलेख मंदावला गेलाय. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात सध्याच्या घडीला मोहिडी संघाच्या वतीनं पाहायला मिळाली नाहीये, परंतु आक्रमकता दाखवावी लागेल. जीवन गोंधली आणि रोशन अंबारे ही ओळख आहे या संघाची, परंतु आता चांगला खेळ करावा लागेल. हो, क्या बात आहे, कमालीचा फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार. त्या अनुषंगाने त्यांचं गुणगान गाणारे संगीत आपण ऐकतोय. आणि सध्याच्या घडीला ही मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. दोन्ही संघ तितक्याच ताकदीनं प्रयत्न करतायत आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा सण, हा उत्सव आनंदाने उत्साहाने साजरा केला जाईल. गोलंदाज तयार. प्रसाद भोईर वरती पुढच्या जबाबदाऱ्या, परंतु ऑफस्टिकच्या आता अधिकचा बाहेर चेंडू फेकलाय आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने धावसंख्या पुढे सरसावेल, जाऊन पोचेल 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रसाद भोईर ज्याने 4 धावा खर्च केल्या होत्या त्याच्यावरती पुढच्या जबाबदारी दाखवली. आडव्या बाटण्या ऑन साइडला चांगला फटका एक्झिक्यूट केला. 1 धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ओहो, क्या बात आहे. 2 धावा कंप्लीट. Good running between the wicket, also good calling between the both players. And scoreboard goes on. 15 runs on the board.
लॉट्स ऑफ वन विकेट टीम साई एकविरा मोहिली. आणि आता सध्याच्या घड्याळ इथून मात्र या धाबा संजीवनी देण्याचं कार्य करेल साई एकविरा मोहिली या संघासाठी. 2 धावेच्या मदीनं धावसंख्या 15 वरती आपण पाहतोय. बनवायच्या जिंकण्यासाठी त्या म्हणजेच 48-48 टार्गेट सेट केलं गेलं. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे मात्र पॅट ग्राउंडिंग झाली होती अगदी खेलपट्टीला. त्या अनुषंगाने फटका प्रॉपर एक्झिक्यूट करता आला नाहीये फलंदाज मयूरला. एका धावेच्या मदीनं धावसंख्या आता पुढे जाईल. स्ट्राईक एंडला आता आज बॅटर आकाशला आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून षटकार आला होता. आता त्याच्यावरती ही जबाबदारी आहे. मागील षटकामध्ये षटकारांची आतिषबाजी राहिली होती. आता जबाबदारीनं खेळावं लागेल. एका बाजूला आकाश पाटील त्याच्या सोबतीनं मयूर पाटील आणि प्रसाद भोईरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर बॅटर बीट यष्टी रक्षक बीट शॉट थर्ड आणि शॉट फाईनला बीट करून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. बाईची एक धाव असेल ही. त्या अनुषंगाने स्ट्राईक इथे चेंज होणार नाहीये. जर बॅट कट असती तर मग तुम्हाला कंपल्सरी स्ट्राईक रोटेट करावी लागली असती. धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली. मिस्टामिंग क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न करतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि ओहो इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मौका भी गया और भाई चौका भी गया. सीमारेषा पार चौका. ट्वेंटी 21 धावा धावफलकावरती. आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. आता गॅप शॉट सिलेक्शन आहे. 2-2 क्षेत्ररक्षक येतात. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी माघारी परतवलं गेलंय. लगेचच माघारी आले त्या अनुषंगाने इथे कुठेतरी चांगलं प्रदर्शन राहिलंय. आज बॅटर आकाशच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार आलाय आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. मग इथे हा चेंडू जर सेन्सिबल खेळून काढला तर मग येणाऱ्या 2 षटकामध्ये आतिषबाजी करू शकतील. कारण की ही स्ट्रॅटेजी काल देखील आपण पाहिली. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये इंडिया अगेन्स्ट इंग्लंड आणि तो झेल कोणी विसरू शकणार नाहीये. अक्षर पटेलने घेतलेला आणि इथे मात्र पुनशा मिस टायमिंग आहे. ओहो स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचले होते परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटतोय आणि या 2 धावा अंतिम चेंडूवरती एकटवल्या जात आहेत. आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. अर्धा टप्पा पार झालाय. अजूनही अर्धा टप्पा पार करायचा आहे. आता 12 मध्ये बनवायच्या 24 म्हणजे 12.00 ची सरासरी इथून गाठावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये असेल ड्रिंक्स ब्रेक्स वेल असेल आपल्याकडे. देऊया संधी आपल्या डीजे मास्टरला आणि ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. SO2 डीजे देवा.
मुरबाडचे अत्यंत जवळचे मित्र बाबू खाडे आमच्या सोबत जॉईंट आहेत. येत्या कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून एक फार मोठी नाईट स्पर्धा येणार आहे सर्वांच्या भेटीसाठी. अंडर 25 बिग बॅश वेलकम आपलं देखील. आणि दरम्यान मॅचला सुरुवात होते आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गुड्डूला आपण पाहतोय आणि पहिला चेंडू डॉट त्याने फेकून काढलाय. हो, आणखी एक चांगली गोलंदाजी इथे पाहावं लागेल नक्की घडतंय काय. तर आता स्वतःचे विकेट्स मी तर म्हणेन सॅक्रिफाईस केल्या फलंदाजाने आणि 2 डॉट काढल्यानंतर इथून मात्र फलंदाज बाद. महाराजांचं गुणगान गाणार ऐकतोय. ओ, आणखी एक डॉट बॉल. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 19 फेब्रुवारी 1630 या रोजी या कालावधीमध्ये शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तदनंतर आपण पाहिलं तर 1669 या कालावधीपासून महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती सुरू केली आणि तदनंतर महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जन्मोत्सव आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारने 2001 साली फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 अर्थात शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख नक्कीच इतिहासामध्ये नोंद केली आणि तेव्हापासून ही प्रथा हा जन्मोत्सव सोहळा आपण पार पाडत आलो. दरम्यान घडलंय का मैदानाच्या आतमध्ये 3 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. जिथे 1 ते 2 धावा आल्या असत्या तिथे मात्र या 3 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आता ते म्हणजेच 27 या आकड्यावरती 27 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावेंची आवश्यकता. 8 चेंडू 21 धावेंची आवश्यकता. या 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तर मोहिली संघ या मॅच मध्ये येईल. हो, इथे शॉर्ट पूल केलाय क्षेत्ररक्षक इथे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक तर कंप्लीट झाली आहे आणि इथे डिक्लेअर झोन मध्ये आय थिंक सो चेंडू जातोय. एक धाव मिळेल आणि आता मात्र 20 धावेंची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असेल 7 मध्ये 20 बनवायच्यात. जबाबदारी मयूरने स्वतःच्या खांद्यावरती ठेवल्या. जबाबदारीने खेळावं लागेल. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे जर जगाच्या पाठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास असणं गरजेचं. आणि तोच आत्मविश्वास आता मैदानाच्या आतमध्ये आज बॅटर मयूरने स्वतःवरती दाखवलाय. 7 मध्ये 20 बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गुड्डू सज्ज होतोय. अंतिम चेंडू असेल आणि या मॅचचा टर्निंग बॉल देखील असू शकेल. ओहो, फटका तर मोठा खेचलाय परंतु उंची जास्त लांबी गाठणार नाहीये. डाऊन दी बॉल फिल्डर विकेटचं पतन आणि फलंदाज मयूर बाद.
अंतिम 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजेच 20. 6 मध्ये 20 म्हणजे 3 षटकार कंपल्सरी माराव्या लागतील. काल आपण पाहिलं 6 मध्ये 5 षटकार पाहिजे होते, तरी सुद्धा ती धावसंख्या बनण्याच्या मार्गावरती आली होती. आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. बंटीवरती जबाबदारी आहे. समोर ॲज अ बॅटर विनायक. 6 मध्ये 20. अजूनही सामना बॅलन्स असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. फुलटॉस, हो फुलटॉस चेंडू होता, वरून खेळायला पाहिजे होतं, परंतु इथे आडव्या बॅटने ऑनसाइडला वलवलंय. जरूर एकच धाव मिळेल. कदाचित मोठा फटका एक्झिक्यूट केला असता तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेला असता, परंतु इथे काही वेगळी रणनीती पाहायला मिळाली. एकच धाव घेतली जाईल. आता 5 चेंडू 19 धावा बनवायच्या. 3 षटकार इथून येणं गरजेचं राहील, ते म्हणजे टीम साई एकविरा मोहिल या संघासाठी. 1 षटकार फक्त आला होता, तोही ॲज अ बॅटर आकाशच्या बॅटमधून. तदनंतर कुठल्याही बॅटर्सच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाले नाहीये. तो हो रायझिंग अँड सरप्रायझिंग. इथे डॉट बॉल. आता 4 मध्ये 19 बनवायचे आहेत. ह्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र वेगळं राहील, अथवा मॅच वरती दबदबा राहील, तो म्हणजे टीम वसत या संघाचा. हा चेंडू निर्णायक राहील. टीम आंबिवली आपण सज्ज राहा. पुढील मॅच असेल या सामन्याचा विजयी संघ त्यांच्या अगेन्स्ट टीम जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली. अशी फाईट, अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस आडव्या बॅटने ऑन साइडला. चांगला स्ट्रोक जरूर आहे, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि तत्पूर्वी एक धाव मिळेल. आता 3 चेंडू आणि 3 गोल्डन षटकार मारावेच लागतील. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग. डॉट बॉल. हा फटका इथे मिस टायमिंग आहे. चेंडू हवे डाऊन द बॉल. फिल्डर विकेटचं पतन. फलंदाज बाद. चेंडू आता शिल्लक आहे आणि विजयाच्या दिशेने वाटचाल झाली, ते म्हणजेच टीम वसत या संघाचे. शेवटचा बॉल या षटकातील. हो इथे पाहावं लागेल घडलंय का. पंचांनी भीमर घोषित केलाय, त्याच्यावरती षटकार. क्या बात आहे, कमालीचा फटका. आल्या आल्या फलंदाज प्रतीकने आपल्या नावाचा परिचय दिला. कमालीचा फटका, षटकार. घाव करे गंभीर. कदाचित फलंदाजाला या आधी पाठवणं गरजेचं होतं, कारण की जितक्या वेगाने बॅटचा फ्लो त्याने फिरवला, कौतुकास्पद कामगिरी. फ्री हिटचा चेंडू. हो आता परफेक्टली यॉर्कर चेंडू होता आणि त्याच्यावरती येथे कुठलीही धाव मिळणार नाही. या सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय तो म्हणजे टीम जय हनुमान वसत या संघानं. वसत संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्डलक टफ लक टीम साई एकविरा मोहिली. हार्डलक जीवन गोंदली आणि रोशन अंबारे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. 9 चेंडू मध्ये 22 धावांची आक्रमकता दाखवली आहे. परेश भोईर ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या परेश